हाय फ्रेंड्स, मित्रांनो, कोथिंबीरचे वडे कोणाकोणाला आवडतात आणि कोणी कोणी खाल्लेले आहेत नक्की सांगा. हे गाडणीवर टाकून आम्ही वाफून घेतलेले आहेत. त्यानंतर आम्ही बनवतो यांचे म्हणजे यांना त्यानंतर आम्ही फ्राय करून घेऊ आणि मग खाऊ. फ्राय केल्यानंतर थोडीशी चव मस्त लागते अजून आणि असे पण चांगले लागतात हे. तर असे आम्ही तुकडे करून घेतोय. तर कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि कोणाकोणाला खायचे ते पण कमेंट्समध्ये सांगा. आणि आमचे व्हिडिओ कोण कुठून बघत आहे ते पण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कोथिंबीरचे वडे कसे आवडतात कोणाला आणि कसे वाटले आम्ही बनवलेले नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता आम्ही यांना फ्राय करून घेऊ. बघा अजून वाफ निघते त्यांची. गरम 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 आहेत. बघा वाफ निघते. कच्ची पण छान लागते. तर आता आपण टेस्ट करून बघू मग. या खायला. चला मग बाय बाय. आता मित्रांनो मग या जेवायला. सकाळची खिचडी होती आम्ही ती गरम करून घेतलेली कारण की आम्ही कधीच असं फेकत नाही. तर मग सकाळची खिचडी आणि कोथिंबीरचे वडे लोणचे. या मग जेवायला. आता आमचा कृष्णा पण खिचडी खाणार आहे. ओ हो हो हां सब करा बोला. कृष्णा पण आहे. बसा आता जेव्हा जेव्हा करायला. ऐ गरम आहे बेटा. हाय ते हाय हाय. चला बसा खाली बसा. चला बाय करा मग. सबस्क्राईब करा आमच्या कृष्णाच्या चॅनलला. सबस्क्राईब करा. बाय सी यू. मग या जेवायला. आता माझा ताट रेडी झालाय. आता सगळे बसतील. बाय बाय. हाय फ्रेंड्स, हॅलो, कसे आहात तुम्ही? नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल नटखट कृष्णाचा जीवन प्रवास. चला तर मग आपण पुढे जाऊ. मित्रांनो, इथे चालू होती कृष्णाची धडपड. म्हणजे गाडी पुसायची. प्रत्येक गोष्ट तो निरीक्षणाने पाहत असतो. लोक जशी आपली गाडी पुसतात तो तशी आपली गाडीचं पुसणं त्याचं चालवलं आहे. त्याने चालवलं इथं बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, सांगायचा विषय म्हणजे असाच. त्याची सायकल घरी होती तर आम्ही घरून सायकल आणली आणि ती सायकल आणताच तो कंटिन्यू सायकल मागेच फिरतोय आणि कंटिन्यू सायकलच पुसतोय. म्हणजे सायकलवर बसतो, पुढे जातो, परत थोड्या वेळाने रुमाल ठेवतो, परत येतो, परत पुसतो. कृष्णाचे असे रुटीन चालू आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सांगायचा विषय असा आहे की 2024 संपलेलं आहे आणि 2025 तुम्हाला न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. हॅपी न्यू इयर. व्हिडिओ जरी जुना असला पण मी एडिट नंतर केलेला आहे मित्रांनो. म्हणजे जुना म्हणजे 31 तारखेचा व्हिडिओ. तर तुम्हाला 1 तारखेला मी अपलोड करून पाठवणार आहे. माहीत नाही 1 तारखेला येईल की 2 तारखेला, पण व्हिडिओ नक्कीच येईल एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भरभरून सपोर्ट करा मित्रांनो. माझं याच्या आधी एक चॅनल होतं ते मॉनिटाईज झालं नाही कारण की असाच टाईम भेटत नाही मित्रांनो. काही गोष्टींमुळे, काही कारणांमुळे, जॉब असतो, बऱ्याच काही गोष्टी असतात मित्रांनो. मी खूप ठरवलेलं आहे की मी आता व्हिडिओ कंटिन्यू टाकेल आणि ते पण आमच्या कृष्णाचे दणदणीत व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आमच्या कृष्णाला असा सपोर्ट होता. सगळ्यांनी आमच्या कृष्णाला सपोर्ट करा. बघू शकता कृष्णाची घालामेल चालू आहे. सायकल इकडून तिकडे तिकडून इकडे फिरवायची मित्रांनो. तर असाच सपोर्ट राहू द्या. आणि माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील, कोणाचं मन दुखवलं गेलं असेल, काही असेल तर या 2024 सगळ्यांना माफ करून टाका. मलाच नाही तर तुमच्या आजूबाजूचे जेवढ्यांचे तुम्ही बोलत नाही, जेवढ्यांचे तुमचे वादविवाद झालेले आहेत, तर मित्रांनो सगळं विसरून तुम्ही एकमेकांशी भेटून आपलं मन मोकळे करून घ्या मित्रांनो. कारण की आयुष्य एकदाच असतं म्हणून ते आनंदाने जगावं. आणि पहिली गोष्ट म्हणजे असं की आयुष्य एकदा असतं, मग याच्याशी वैर त्याच्याशी वैर करून काय फायदा मित्रांनो. सगळं इथेच सोडून जायचं आहे मित्रांनो. म्हणून मला सांगायचं एवढंच आहे. मी काही ज्ञान देणारा एक मोठा मनुष्य नाही की तुम्हाला ज्ञान देऊन चालला जाईल मित्रांनो. सांगायचं असंच की ह्या जगामध्ये आपण खाली हात येतो आणि खाली हात चालला जातो. मग कोणत्या गोष्टीचा घमंड आपल्याला असायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा आपल्याला हे पाहिजे मित्रांनो की गर्व आहे. अरे रावणाने एवढं कमवलं, एवढी लंका त्याची सोन्याची होती मित्रांनो, तरी एका रात्री तिची राख झाली होती मित्रांनो. तर आपण काय आणि आपण कुठे आहेत मित्रांनो. आणि कधीही मला असं वाटतं की स्वतःच्या याच्यावर गर्व करू नये. कारण की आज आपल्याकडे पैसा आहेत तर उद्या आपण म्हणजे राजाचा रंक आणि रंकाचा राजा पण होऊ शकतो. सावली एका बाजूने संध्याकाळी या बाजूला असते, ती सावली सकाळी दुसऱ्या बाजूला असते. म्हणून गरिबीची परिस्थिती इकडनं तिकडे फिरत असते मित्रांनो. म्हणून गरीब लोकांना पण तेवढाच सपोर्ट करायचा प्रयत्न करा. आणि आजकाल मला एवढा मेसेज पण लोकांना द्यायचा आहे कारण की कृष्णाच्या चॅनलच्या थ्रूच, बरं हा कृष्णाचा चॅनलचा पार्ट नाही तरी मला असं वाटतं न्यू इयरच्या मला अशा शुभेच्छा द्यायच्यात सगळ्यांना की सगळ्यांनी हॅपी न्यू इयर, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि त्यानंतर जे लोक मंदिरात दान करता, भले आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आता गव्हर्नमेंटने जाहीर केलेलं आहे की गरीब लोकांना मदत नाही करायची, पण आपण
मंदिरात जाऊन एवढे लाखो करोडो रुपये देतो ते लोकांपर्यंत पोहोचतात का, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. काही असे ट्रस्ट आहेत तिथे लोकांपर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. पोहोचले तरी ते म्हणजे जरी ते लोकांपर्यंत स्कीममध्ये जातात पण ते ओरिजिनल लोकांना स्कीममध्ये ते पैसे भेटत नाही मित्रांनो. तर आपण असं तरी केलं ना तरी चालेल, कारण की जे लोक गरीब आहेत रस्त्यावर त्यांना आपण जेवण जरी घेऊन गेलो, त्यांच्यासाठी काहीतरी टिफिन वगैरे घेऊन गेलो, त्यांच्या लागणाऱ्या गरजा आपण त्यांना घेऊन गेलो तर त्यांना भीक मागायची गरज पण पडणार नाही. आणि हा मेसेज कसा वाटला तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट्स करून सांगा. आणि भरभरून तुमचे आशीर्वाद आमच्या कृष्णाच्या चॅनलला राहू द्या. नटखट कृष्णाचा चॅनल प्रवास, नटखट कृष्णाचा जीवन प्रवास या चॅनलला तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या मित्रांनो. आणि मी सांगितलेला संदेश कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.